प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जोडले गेलेले आहेत। हर्षवर्धनजी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24व्या दिवशी या आंदोलनाची दखल घेतली म्हणायचं, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? कुंभकर्ण जो झाला ही पहिली प्रतिक्रिया आहे आणि नरेंद्र मोदी जसं बोलतात तसं अजिबात करत नाही, त्या उलट ते करतात। दरवर्षी 2 करोड लोकांना रोजगार देऊ असं सांगितलं, उलट रोजगार कमी झाले। प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख टाकू हे कुठेही झालं नाही। न खाऊंगा न खाणे दूंगा तर सर्व पातळीवर सर्वदूर भ्रष्टाचार चालू आहे। नोटबंदी झाल्यानंतर मला 50 दिवस द्या, मी सर्व करेल, नाहीतर मला फाशी द्या असं म्हणत असताना नोटबंदीच्या निर्णयामुळे आपला देशाचा जीडीपी हा कुठेतरी पडला। पहलगामच्या आरोपींना पकडलं गेलं नाही। पुलगाम मध्ये 300 किलो आरडीएक्स कोणी आणलं, कसं आणलं, कुठून आणलं याचाही तपास अद्यापर्यंत लागलेला नाही। आणि या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी एकीकडे म्हणतात की विद्यार्थ्यांचं भविष्य आणि विद्यार्थ्यांचं कल्याण हे सर्वात प्राथमिक आहे, याचा अर्थ ते त्याच्या अगदी उलट करतील ही त्यांची 12 वर्षातली असणारी ओळख आहे। तर दुसऱ्या बाजूला कारवाई करू, अजिबात कारवाई होणार नाही। राम मंदिरातले चंपतराय असतील आणि धर्मेंद्र प्रधान असतील यांचा थेटपणे यामध्ये सहभाग असतानाही त्यांना नरेंद्र मोदी का वाचवत आहेत यामध्ये सगळं गोडबंगाल कुठेतरी लपलेलं आहे। एका धर्मेंद्र प्रधानला वाचवण्याकरता ते या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत। याचं कारण काय? तर 1 नेशन 1 इलेक्शन यातून त्यांनी एक गोंडस घोषणा दिली। मात्र ही गोंडस घोषणा नाही, ही केंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी टाकलेलं पाऊल होतं। भारतीय जनता पक्षाची जी मानसिकता आहे, जी संघातून तयार झाली, तर सगळ्या गोष्टींवर कंट्रोल हवा आहे आणि त्या कंट्रोलच्या निमित्ताने स्वतःच्याच हितसंबंधांना, विचारांच्या लोकांना, कुटुंबातल्या लोकांना, जाती धर्माच्या लोकांना त्यामध्ये घुसवा ही त्याची एकंदरीत असणारी मानसिकता आहे। आणि 1 नेशन 1 इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनवर कंट्रोल ठेवून काय चाललंय ते आपण बघतोय। पुढे चालून 1 नेशन 1 एक्झामिनेशन ठेवून त्या एक्झामिनेशनवर कंट्रोल ठेवायचा आणि त्यामधले लूपहोल्स बरोबर असे ठेवायचे की स्वतःच्या कुटुंबातले, पक्षातले, समाजाचेच लोक त्यामध्ये गेले पाहिजे। या अनुषंगानं त्या ठिकाणी 1 नेशन 1 एक्झामिनेशन आहे। ही एक्झामिनेशन डिसेंट्रलाइज न ठेवता ही सेंट्रलाइज ठेवणे आणि धर्मेंद्र प्रधानांनी याच्यामध्ये आपल्या सगळ्या हितसंबंधींना घुसवणे हे त्यांच्या राजीनामा घेण्याचं कारण आहे। याच्या पुढे जाऊन अजून आपल्याला सांगितलं पाहिजे की या सर्वांच्या या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं 1 नेशन 1 पार्टी ठेवायची आणि 1 नेशन 1 चॅनल ठेवण्याच्या अनुषंगानं देखील भारतीय जनता पार्टी जात आहे। जनसामान्यांचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न हा केंद्रीकृत राजकारणाकडून चालू आहे। त्यांना विद्यार्थ्यांची काही देणे घेणे नाही।